आणि जर तुम्ही विकासाच्या नावाखाली जोर जबरदस्तीनं जर का आमच्या जमिनी कमी दरामध्ये खरेदी करणार असाल तर आम्ही चालू देणार नाही। समृद्धी महामार्ग तुम्ही केला, याला तुम्ही विकासाचं स्वरूप दिलं, पण या समृद्धी महामार्गामध्ये मुख्यमंत्र्यांनी हजारो कोटी रुपये भ्रष्टाचाराच्या रूपाने कमावले आणि तोच पैसा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणला। यांना हे भक्ती मार्ग, शक्ती मार्ग हे जे करायचे असतात, हा निवडणुकांचा निधी उभा करण्यासाठी करायचा असतात असं आमचं स्पष्ट मत आहे। आणि आमची जमीन आमच्या परवानगीशिवाय तुम्ही कशी घेऊ शकता? चालणार नाही। 1 इंच सुद्धा जमीन आम्ही घेऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे। मग त्यामध्ये आमचा सिंदखेड राजा ते शेगाव भक्ती मार्ग असेल, नाहीतर तो पश्चिम महाराष्ट्रातला शक्तीपीठ मार्ग असेल। दुसऱ्या बाजूला शेतीला मजबूत असं कंपाऊंड करून द्या आणि जसं लाडकी बहीण योजना आणली तशी लाडकी पांढर योजना सुद्धा आणा। समृद्धी महामार्ग करता आणि शेतात जायला रस्ता नाही आमच्या, आणि आम्हाला पेरायला जायला रस्ता नाही, आमचा माल आणायला आमच्याकडे पैसा रस्ता नाही। हे मोठे प्रोजेक्ट सध्या बंद करा आणि शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ता मोकळा करा। नाही, आम्ही आमच्या पद्धतीने जाऊ, असं काही एका ठिकाणाहून आम्ही जाणार नाही। आपापल्या जिल्ह्यातून शेतकरी जातील आणि आम्ही तिथं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शेतकरी पोहोचणार आहोत। खूप लाखोच्या संख्येने शेतकरी आम्ही तिथं नेणार नाही, पण हजारो शेतकरी तिथं जातील आणि मुख्यमंत्र्यांना शेतकरी आत्महत्या कसं करतो हे जरा त्यांना आम्हाला दाखवायचं आहे। आणि तिथं जर काही त्या दरम्यान झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची असेल। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।